भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतंच एक विधान केलं. त्या विधानाची पार्श्वभूमी होती त्यांची विरंगुळा बंगल्यावरील भेट. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व त्यांचे चिरंजीव माजी मंत्री शंकरराव गडाखांची भेट घेतली. त्या भेटीनंतर नेवाशातील स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी याच नाराजीबाबत सुजय विखे पाटलांना प्रश्न विचारला. त्यानंतर ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगत विखे गडाख कुटुंबाचं नातं-गोतं स्पष्ट केलं. गडाख हे आमच्या पक्षात नसले तरी ही भेट राजकीय नव्हती, ती कौटुंबिक भेट होती, हे सांगायलाही विखे विसरले नाहीत. सुजय विखेंच्या याच विधानानंतर जिल्ह्यातील राजकारण्यांचं नातं-गोतं पुन्हा एकदा चर्चेत आलं. मित्रांनो, तुम्हाला नव्या पिढीतील थोरात राजळे किंवा जगताप कर्डिले एवढंच नातं माहीत असेल. पण थांबा, नगरच्या राजकारणात जेवढे सहकारातील नेते आहेत त्यांचं प्रत्येकाचं एकमेकाशी काही ना काही नातं-गोतं आहेच. अगदी 50च्या दशकापासून सुरू झालेले पाहुणेरावळे थेट 2026 पर्यंत नव्याने एकमेकांच्या जवळ येत गेले. तर कसे आहेत नगरच्या राजकारणातील नातेगोते, हाच विषय आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. अहिल्यानगरच्या जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी गडाख यांच्या अहिल्यानगर येथील विरंगुळा निवासस्थानी भेट देत स्नेहभोजन केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या भेटीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाखही उपस्थित होते. त्यामुळे पक्षीय सीमारेषा ओलांडून झालेल्या या भेटीमागे केवळ कौटुंबिक स्नेह आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यानंतर स्वतः डॉक्टर सुजय विखे यांनी प्रसार माध्यमांना बाईट देत ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं सांगितलं. शिवाय गडाखांसोबत असणारं नातंही अधोरेखित केलं. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय पाहुणेरावळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. यशवंतराव गडाखांचे नातू म्हणजेच मुलीचा मुलगा आणि शंकरराव गडाखांचे भाचे हे डॉक्टर सुजय विखेंचे सख्खे साडू आहेत. हेच नातं विखेंनी जाहीरपणे सांगितलं. थोरात राजळे, राजळे गडाख, गडाख घुले, घुले तनपुरे, तनपुरे काळे, एवढंच कशाला, अगदी कर्डिले जगताप, कर्डिले कोतकर अशी नात्यांची वीण आजच्या पिढीला माहीत आहे. परंतु आज आपण अगदी 50च्या दशकापासूनची नात्यांची ही घट्ट वीण समजून घेणार आहोत. खरं तर 90च्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात नात्यागोत्यांचं नगर मॉडेल कार्यरत झालं. नगर जिल्ह्यातील नगर उत्तरेचे पहिले खासदार पंढरीनाथ कानवडे हे प्रसिद्ध पुढारी होऊन गेले. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध नेते आमदार काकासाहेब वाघ हे त्यांचे व्याही होते. याच पाटलांचे नगरमधून खासदार झालेले चंद्रभान आठरे हे जावई. कानवडे पाटलांचे दुसरे जावई म्हणजे बाळासाहेब विखे यांचे सख्खे बंधू भाऊसाहेब विखे पाटील. म्हणजेच आठरे पाटील, विखे पाटील आणि कानवडे हे एकमेकांचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. बाळासाहेब विखेंचे सख्खे मावस भाऊ म्हणजे शिर्डीचे माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के. त्यांच्या मेहुण्याचे भाऊ म्हणजे पाथर्डीचे माजी आमदार आप्पासाहेब राजळे. आप्पासाहेब राजळेंना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची बहीण दिलेली आहे. म्हणजेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात हे आप्पासाहेब राजळेंचे सासरे. भाऊसाहेब थोरातांचे दुसरे जावई म्हणजे नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सोनगाव सातळचे नेते अरुण पाटील कडू, म्हणजेच माजी आमदार पी.बी. कडू यांचे चिरंजीव. तिसरे जावई संगमनेरचे नगराध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे. या नात्याने विखे, म्हस्के, राजळे, कडू, तांबे हेही एकमेकांचे पाहुणेरावळे आहेत. ज्येष्ठ नेते अरुण कडूंचे भाऊ विजय कडू. विजय कडू हे माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के यांचे साडू आहेत. त्यामुळे पुन्हा कडू, म्हस्के, विखे आणि थोरात एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे, त्यांचे सासरे म्हणजे इस्लामपूरचे ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील. बापूंचे चिरंजीव जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. राजाराम बापू पाटील यांची एक मुलगी प्रसाद तनपुरे यांना व दुसरी मुलगी शेवगावचे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांना दिलेली आहे.
म्हणजेच प्रसाद तनपुरे व नरेंद्र पाटील घुले हे सख्खे साडू आहेत. नरेंद्र पाटील घुले यांचे सख्खे बंधू माजी आमदार चंद्रशेखर घुले. चंद्रशेखर घुले यांची मोठी कन्या कोपरगावचे सध्याचे आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे. तर दुसरी मुलगी नेवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडाखांचे चिरंजीव उदयन गडाख यांना दिलेली आहे. म्हणजेच आशुतोष काळे व उदयन गडाख हे सख्खे साडू आहेत. आता मोनिका राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे हे उदयन गडाख यांचे सख्खे मामा होते. तर स्वर्गीय राजीव राजळे हे बाळासाहेब थोरातांचे सख्खे भाचे होते. त्यामुळे पुन्हा या नात्यात तनपुरे, घुले, काळे, गडाख, राजळे, थोरात हे एकमेकांचे जवळचे नातलग झाले. आता सुजय विखेंनी सांगितलेलं नातं समजून घेऊ. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध व्यावसायिक केदारनाथ कुंजीर पाटील यांची मोठी मुलगी धनश्री या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिलेली आहे. तर त्यांची दुसरी मुलगी संभाजीनगर येथील ॲडव्होकेट राज देवडे यांना दिलेली आहे. म्हणजे सुजय विखे पाटील व ॲडव्होकेट राज देवडे हे सख्खे साडू आहेत. ॲडव्होकेट राज देवडे हे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे सख्खे भाचे आहेत. या नात्याने विखे व गडाख हे एकमेकांचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. आता हे सगळं नातं समजून घेतलं तर कानवडे, आठरे, विखे, थोरात, कडू, म्हस्के, राजळे, तनपुरे, गडाख, काळे, घुले, तांबे या सगळ्या घराण्यांमध्ये नात्यांची एक घट्ट वीण आहे. ही सगळी कुटुंबे सहकारातील दिग्गज समजली जातात. त्यामुळे जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबतही त्यांचे काही ना काही नातेसंबंध नंतरच्या काळात जुळलेले आहेत. नगरच्या याच नात्यागोत्यांचं मॉडेल राज्यभर चर्चेत असतं. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला या व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर नेत्यांचं नातं माहीत असेल तर तेही कळवा. पुन्हा नेहमीप्रमाणे विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. फेसबुक, इंस्टाग्रामलाही फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.